आमदार बंटी पाटील हे एकटे पडले. नमस्कार, मी संतोष पाटील. आपलं SP न्यूजमध्ये स्वागत आहे. राजकारणात कधीच 2+2 4 नसते. ते कधी 3 होतं तर कधी 5 होतं. सध्या कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं असंच काहीसं गणित मांडलं जाते. एकीकडे महायुतीचे घटक म्हणून जिल्ह्यातील झाडून सगळे नेते आणि गट एकत्र येताना दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आमदार बंटी पाटील हे पूर्णपणे एकटे पडल्याचे चित्र निर्माण केलं जाते. पण खरोखरच बंटी पाटील एकटे पडलेत का आणि या आव्हानात्मक परिस्थितीत त्यांची पुढील रणनीती काय असू शकते, आज आपण याच रंजक विषयावर सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आता थोडं मागं वळून पाहूया. गोकुळच्या मागील निवडणुकीत बंटी पाटील यांच्या पाठीशी नेत्यांची मोठी मांदियाळी होती. हसन मुश्रीफ, विनय कोरे, संजय मंडलिक, प्रकाश आंबेडकर, चंद्रदीप नरके, राजेश पाटील, AY पाटील, KP पाटील, विश्वास नारायण पाटील आणि अरुण डोंगळे अशा मातब्बर नेत्यांची फौज बंटी पाटील यांच्यासोबत होती. मग विरोधात कोण होतं, तर माजी आमदार महादेवराव महाडिक, दिवंगत आमदार PN पाटील आणि ज्येष्ठ नेते अरुण नरके. त्यावेळी बंटी पाटील यांच्या पॅनेलने तब्बल 35 वर्षांची महाडिक आणि पाटील गटाची सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी गोकुळचा 5 वर्ष एकहाती कारभार हाकला. जिल्ह्यात या दोघांच्या जय वीरूच्या जोडीची मोठी चर्चाही रंगली. पण मधल्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात गंगेचं खूप पाणी वाहून गेलं. महायुती भक्कम झाली, शिवसेना राष्ट्रवादी दुभंगली आणि त्याचा थेट परिणाम गोकुळच्या राजकारणावरही झाला. यावेळी गोकुळच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढण्याच्या सक्त सूचना थेट मुंबईतून अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आल्या. पक्षीय राजकारण वेगळं आणि संस्थात्मक राजकारण वेगळं असे म्हणून आजवर जिल्ह्यात आपापली राजकीय सोय पाहणाऱ्या नेत्यांची यामुळे गोची झाली. या राजकीय दबावामुळेच हसन मुश्रीफ यांना आपली सर्व ताकद महायुतीच्या बाजूने करावी लागते आणि गोकुळच्या निमित्ताने जिल्ह्याची ही मुश्रीफ आणि बंटी पाटील यांची जय वीरूची जोडीही अखेर फुटली. अरुण डोंगळे, विश्वास पाटील ज्यांच्याकडे गोकुळचे एक गट्टा ठराव आहेत, त्या हसन मुश्रीफ यांना भाजपने सुरुवातीला टोकदार शब्दात डिवचलं होतं. तरीही राज्याच्या नेतृत्वाची करडी नजर असल्याने मुश्रीफ यांना महायुतीसोबतच आहोत हे वारंवार सांगावं लागते. याचा परिपाक म्हणून मागच्या वेळी बंटी पाटलांच्या मांडवात असलेले सगळे नेते आज महायुतीच्या तंबूत एकत्र आलेत. आता प्रश्न उरतो, या सगळ्या चक्रव्यूहात अडकलेले आमदार बंटी पाटील आता काय करणार. वरकरणी ते एकटे दिसत असले तरी याही राजकीय पटलावर त्यांच्या जमेच्या बाजूही आहेत. महायुतीत एकच कॅप्टन नाही, प्रत्येकजण आपापला पक्ष, आपला गट आणि आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल. संपूर्ण पॅनेलला एका सूत्रात बांधून ठेवणारा हुकमी नेता तिथे नाही. महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीसांच्या भीतीने किंवा दबावामुळे एकत्र आले असले तरी त्यांच्यात अंतर्गत धुसफूस मोठी आहे. जर निवडणूक लागली तर ह्या नाराजीचा थेट फायदा बंटी पाटील यांना होऊ शकतो. या निवडणुकीचा निकाल काहीही लागो, समजा ही निवडणूक बिनविरोध झालीच, तर महायुतीला बंटी पाटील यांना सोबत घ्यावंच लागेल. आणि जर निवडणूक लागली तर किमान 15 जागांवर टोकाची लढत पाहायला मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोकुळची निवडणूक समजा बंटी पाटलांच्या हातून गेलीच तरी त्यांचा फार मोठा राजकीय तोटा यामुळे होणार नाही. उलट जिल्ह्यातील झाडून सगळ्या नेत्यांना एका बाजूला करून बंटी पाटील एकट्याने लढले. या चर्चेमुळे त्यांच्या लढावी वृत्तीचं
पुन्हा एकदा जोरदार ब्रँडिंग होईल. थोडक्यात सांगायचं तर निवडणूक बिनविरोध होवो वा लढतीची, बंटी पाटील जिंकू देत अथवा कमी पडू देत. कोल्हापूरच्या गोकुळनंतरही राजकारणात बंटी पाटील यांच्या भोवतीच ते फिरत राहील. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.